पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक हुंडाबळीची घटना जी आहे ती समोर आलेली आहे. पिंपरी चिंचवड कुटुंबातील कलाटे कुटुंबियांच्या घरातील मुलगी शिल्पा गवारे हिचा काल जो आहे तो गळफास घेऊन रात्री तिने आत्महत्या जी आहे ती केली आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिल्पा चे बंधू आहेत. काय सांगाल, उद्या रक्षाबंधन या उद्या बहीण नसणार आहे आपल्याकडं, राखी बांधायला काय भावना आहे पहिली? काय 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 शब्दात काय सांगू शकतो मी भावना माझ्या. माझी बहीण आज नाही आहे उद्या मला राखी बांधायला. आज गेली, ती शेवटची गेली आम्हाला सोडून. आज मी काय भावना व्यक्त करू आता. एक भाऊ काय भावना व्यक्त करू शकतो. तिची छळवणूक करून करून मारलं त्या सासू सासऱ्याने नवऱ्याने. हो, सासू सासऱ्याने नवऱ्याने तिला. खूप छळ केला हो त्यांनी. त्या उत्तम गवारे, संजीवनी गवारे, सचिन गवारेंनी खूप रात्रीचं टॉर्चर केलं तिला. खूप रात्रीचा त्रास दिला. दारू पिऊन यायचा, तिला लय त्रास दिला. हो, लय त्रास दिला तिला. माझ्या बहिणीला लय त्रास दिला. काल नक्की काय झालं होतं? शिल्पा मला वाटतं आपल्या दारात देखील आली होती काल, कुठेतरी खरेदीसाठी देखील गेली होती ती. हो, ते रक्षाबंधनची खरेदी करण्यासाठी माझ्या भाऊजाईला घेऊन गेली होती. शॉपिंग करून दोघी आल्या 8 वाजता. इथं उतरली दारामध्ये ती भावाची मिसेस माझ्या. आणि ती गेली, मला हात केला. ती वाकडमध्येच राहत असल्यामुळं तिचं कायम येणं जाणं असायचं ना. 2-3 आली, काय रे काय नाही म्हणायची. मग ती रात्री गेली. मला काहीच कल्पना नाही काय झालं काय नाही. मला 1 वाजता रात्री भावाचा फोन आला, तू पटकन ग्लोबल हॉस्पिटलला ये, जरा गडबड झाली. म्हणून मी गेलो तर बहीण माझी स्ट्रेचरवर पडलेली होती. मग तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं. म्हणजे मला क्षणभर काहीच कळत नव्हतं झालंय काय, नक्की काय झालंय. मग नंतर कळालं की हे दोघांची जोरदार भांडणं झाली. त्यात संजीवनी गवारे, उत्तम गवारे आणि सचिन गवारे होता. आणि ते माझी बहीण यांच्यात खूप भांडण झाली. आणि कायम तिला तेच कायम दारू पिलाय काही म्हणायचा, नाही नाही तू भावाला सही द्यायची नाही, नाही का तू भावाला सहीच का दिली. ह्याच्यावरनं खूप टॉर्चर केलं तिला, खूप हिश्श्यासाठी. ती पण माझी बहीण मला म्हणायची, भाऊ काय तू ह्याचं काय ऐकू नको, हे बावळट आहे, त्यांना नुसतं पैसे पैसे पाहिजे म्हणले. ती मला, तू कधी हाक मार मला, माझी तुला सही असेल म्हणली. वारंवार पैसे असतील किंवा मानसिक छळ हा लग्नापासून होता. 17 वर्ष झाले लग्नाला. 100%. 2009ला ज्यावेळेस लग्न झालं त्याच्या 9व्याच महिन्यामध्ये ते सुपरटेक हॉस्पिटलचं जे प्रकरण घडलं, तिथं एक घटना घडली की मर्डर झाला म्हणले. त्यात हे 2 आरोपी होते, सचिन गवारे आणि संदीप गवारे. ह्यातले ते आरोपी होते. हे आम्हाला नंतर कळालं की आम्हाला पहिलं म्हणले केस सॉल्व झाली, हे झालं ते झालं. आणि आम्ही फसलो त्यांच्या भूलतापांना. लग्न केलं. लग्न केल्यानंतर हे 9 महिन्यात आलं. 9 महिन्यात हे झाल्यानंतर यांना झेल झाली. झेल झाल्यावर ह्या पॅरोलर बाहेर आला सचिन गवारे. पॅरोलर बाहेर आल्यावर फरारी राहिला. मग 4.5 वर्षांनी केस ही हायकोर्टात, इथं खाली त्यांना जन्मठेप लागली. मग हायकोर्टात ती केस सुटली. पण त्या आरोपी, तो फरारी आरोपीची आजही उच्च न्यायालयात त्याची केस चालू आहे. मी तो सराईत गुन्हेगार सारखा होता. रोज दारू पिऊन यायचा, त्रास द्यायचा बहिणीला. त्यांनी सगळ्यांसंग वाद घातलेले आहेत त्यांनी. त्याच्यासारखा नालायक माणूस मी जगाच्या पाठीवर पाहिलेला नाही. खूप भावासारखं आम्ही प्रेम केलं त्या माणसाला. पण ते म्हणतात ना, त्याची लायकीच नव्हती ते घेण्याची. आणि आमच्या बहिणीला खाल्लं त्यांनी. म्हणजे तो उत्तम गवारे आणि संजीवनी गवारे यांनी इतकं छळलं तिला की बास रे बास. म्हणजे आजूबाजूची लोकही सांगतील तिला किती त्रास द्यायचा. त्यांच्या घरातून रात्रीचे किती आवाज यायचे, भांडणाचे, ह्याचे त्याचे. खूप त्रास दिला त्यांनी. बोलताना शंका देखील उपस्थित केली की ज्यावेळेस ही घटना घडली, म्हणजे गळफास ज्यावेळेस ताईने घेतला त्यावेळेस दरवाजा वगैरे काहीतरी उघडा. हो, त्याच्यात उल्लेख केलेला आहे, रेकॉर्डवरती आहे की दरवाजा उघडा होता. मग आता जर आत्महत्या करायची असती तिला तिने दरवाजा लावून घेऊन आत्महत्या केली असती गुपचूप. दरवाजा उघडा कशाला ठेवला असता? आणि बरं, नवरा ऑन दी स्पॉट, तुम्ही इन कॅमेरा बघा, तो घरातच आहे. तो नवरा, सासू सासरे घरातच आहे, सगळे घरातच आहेत, दीर घरातच आहे, सगळे घरातच आहेत. मग याचा अर्थ काय होतोय की तिला काहीतरी घातपात झालाय अशी शंका मनात येते भाऊ म्हणून. एक काय मागणी असेल? निश्चित पोलिसांकडे माझी नम्र विनंती आहे की याचा चांगला तपास करा आणि न्याय द्या आम्हाला, एवढीच आमची विनंती आहे. नक्कीच आपण पाहिलं तर रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी जे आहे ते आता भावाने एक अर्थहाक जी आहे ते आता
पोलीस प्रशासनाला दिलेली आपल्याला पाहायला मिळते की त्यांच्या बहिणीचा जो आहे तो घातपात झाला असल्याचा संशय जो आहे तो कलाटे कुटुंबियांना आहे. त्यामुळे पोलिसांकडून जी आहे ती संपूर्ण चौकशी करून आरोपींना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी जी आहे आता कलाटे कुटुंबियांकडून होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV 9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.